मराठी भाषेवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेने 3 जुलै रोजी म्हणजे आज मीरा भाईंदर बंदची हाक दिली। व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली। मुंबईतील मारवाडी संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला। मराठी न बोलल्याने मारहाण केली। हे प्रकरण आता वाढले असून संजय निरुपण आणि आशिष शेलार यांनीही स्थलांतरांशी गैरवर्तन केल्याबद्दल मनसेवर कारवाईची मागणी केली। विद्यार्थ्यांना सरकारने दिलेला ओबीसी निधीचा लाभ मिळत नसल्याने समुद्रात निदर्शने। लक्ष्मण हाके यांनी गिरगाव चौपाटीच्या समुद्रात निदर्शने केली। पोलिसांनी सर्व निदर्शकांना अटक केली। नवी मुंबईतील सेक्टर 20 ऐरोली येथील एका इमारतीची संपूर्ण भिंत काही सेकंदात कोसळली। भिंतीलगत असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। मुंबईकरांनी सावधगिरी बाळगावी। हवामान खात्याने मुंबई आणि उपनगरांसाठी पिवळा अलर्ट जाहीर केला, तर रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला। भिवंडीतील ऑटो चालकांचा पोलिसांवर वैध कागदपत्रे असूनही जास्त दंड आकारल्याचा आरोप। चालकांनी तातडीने कारवाई करण्याची आणि बेकायदेशीर दंड वसूल करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली। पालकमंत्री नितेश राणे यांनी रुग्णवाहिका चालकांच्या आंदोलनाची दखल घेतली। पगार आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आश्वासन। रुग्णवाहिका चालकांचा संप मिटला, सेवा पुन्हा सुरू। आता धारावी ते कुलाबा जाणाऱ्या प्रवाशांना होणार सोयी। सी लिंकला जोडणारा कलानगर जंक्शनचा 3रा पूल वाहन चालकांसाठी खुला। दिशा सालेन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा। मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले, प्रकरणात काही संशयास्पद नाही। सालेनने आत्महत्याच केली होती। आदित्य ठाकरेंना न्यायालयाकडून दिलासा। बदलापूरमध्ये वीज आणि पाणी पुरवठ्यावरून शिंदे गट आक्रमक। शिंदे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले। सर्व सेवा लवकर पूर्ववत करण्यास सांगितले। अंधेरीमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीने 2,75,000 रुपयांची वीज चोरी पकडली। 60हून अधिक घरांमध्ये आढळले बेकायदेशीर कनेक्शन। मुख्य आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। इंस्टाग्रामवर रील्स बनवणे महागात पडले। रील शूटिंग दरम्यान रायगड धबधब्यात तरुण बुडाला। मुंबईतील रहिवाशी मृत ऋषीसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सुरक्षा वाढवण्यात आली। अमृता फडणवीस यांनी हिंदी भाषेवर विधान केले। म्हणाला की शालेय अभ्यासक्रमात हिंदीचा समावेश करावा, जेणेकरून देशभरातील लोक एकमेकांशी जोडता येतील आणि विद्यार्थ्यांना ही भाषेचा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य असावे। वसई विरारमधील 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणात ईडीने 12 कोटी रुपयांचे ऑनलाईन व्यवहार गोठवले। अधिकाऱ्यांच्या घरातून 25 लाख रुपयांची रोकड ही जप्त। पुढील तपास सुरू। मुंबईतील करी रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली। 12 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला अटक। मुलीने खेळताना बनवलेल्या व्हिडिओमध्ये वृद्धाची क्रूरता दिसून आली। 16 वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या 40 वर्षीय आरोपी महिला शिक्षिकेने तिचा गुन्हा कबूल केला। ती म्हणाली की ती त्या विद्यार्थ्यावर प्रेम करू लागली होती आणि मुलाला भेटवस्तू आणि महागड्या वस्तू देऊन त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत होती। पुण्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे। कुरिअरला पोहोचवण्यासाठी आलेल्या व्यक्तीने एकाकी मुलीवर लैंगिक अत्याचार केले। स्प्रेने तिला बेशुद्ध केले आणि आपला कट रचला। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील बांधा पुलावरून एक वेगवान कार 60 फूट खोल दरीत कोसळली, पण इतक्या भीषण अपघातानंतर ही कारमध्ये प्रवास करणारे 6 तरुण सुखरूप बचावले। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झाले आहेत। 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 89,050 वर पोहोचली, तर चांदी प्रति किलोग्राम 1,11,000 वर पोहोचली। मुंबईतील कांदिवली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका टीव्ही अभिनेत्रीच्या मुलाने इमारतीच्या 57व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। प्रकरणाचा तपास सुरू।